हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल बीएफसी अकॅडमी. बीएफसी क्लासेस मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण सुरुवात करूया मित्रांनो आपल्या रेल्वे मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना. ओके, म्हणजेच रेल्वे भरतीसाठी जी प्रश्न विचारली जातात मित्रांनो, त्या प्रश्नांसाठी तर करायची आहे आपल्याला मित्रांनो रेल्वेची तयारी, म्हणजे केंद्र सरकारची तयारी. आता केंद्र सरकारमध्ये मित्रांनो तुम्हाला बघा एसएससी चे येतात एक्झाम, बरोबर. एसएससीच्या असतील, रेल्वेच्या असतील मित्रांनो, एमटीएस वगैरे असेल, या सर्व एक्झाम साठी जी प्रश्न विचारली जातात मित्रांनो, तर ही जास्तीने जी प्रश्न असतात तर ही मित्रांनो येतात कुठून बघा, तर सर्वात जास्तीत जास्त प्रश्न मित्रांनो विचारली जातात तर ती मित्रांनो आर.एस. अग्रवाल या सरांच्या पुस्तकामधनं. ओके, तर मित्रांनो बघा, त्या आर.एस. अग्रवाल सरांचं जे हे पुस्तक आहे मित्रांनो, आता याची आवृत्ती आलेली आहे टोटल मराठीमधनं. ओके, तुम्हाला आणि ग्रुप डी जी आपले रेल्वे ग्रुप डी ची जी एक्झाम होणार आहे ही देखील तुम्हाला मराठीमधनं विचारल्या जाणारच आहे. ओके, त्याबद्दलचा डिटेल एक इन्फॉर्मेशन वाला व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करेन. एसएससी आपल्या रेल्वे ग्रुप डी साठी कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारली जातात, ओके, कोणत्या विषयावर किती भर असतो, कोणते प्रश्न आपल्याला विचारली जाऊ शकतात, किती वेळ मिळणार, सर्व काही आपण एका लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. तर आजच्या या सेशन मध्ये मित्रांनो आपण आपले जे आर.एस. अग्रवाल सर आहेत यांची ही मराठी आवृत्ती जी आहे अंकगणित म्हणून, या अंकगणिताचं पहिलं लेक्चर आपण आज सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर बनून राहिलात तर तुम्हाला या मराठी आवृत्तीच्या पूर्ण पुस्तकाचे माझ्या भाषेमध्ये माझ्या पद्धतीने पूर्ण सोल्युशन मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती बनवून राहायचं आहे आणि सोबतच आपल्या ह्या स्टडी विथ संदीप सर या ॲपमध्ये देखील मित्रांनो तुम्हाला त्याची पूर्ण लेक्चर अवेलेबल होतील. यूट्यूब वरती फक्त लाईव्ह लेक्चर असणार, त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर जर तुम्हाला हवी आहे, त्याची रेकॉर्डिंग हवी असेल तर मात्र मित्रांनो स्टडी विथ संदीप सर किंवा बीएफसी अकॅडमी ॲप या दोन्ही ॲपमध्ये तुम्हाला त्याचा कोर्स अवेलेबल करून दिला आहे. ओके, तर तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकतात मित्रांनो. त्यात मग आजच्या या सेशनमध्ये आपण सुरुवात करूया मित्रांनो आपल्या दिवस पहिला. ओके, या पुस्तकाच्या ए टू झेड मित्रांनो ए टू झेड प्रश्न सॉल्व करून देईल, त्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही. ओके, सुरुवात करूया मग मित्रांनो आजच्या आपला दिवस पहिला दिवस संख्या चॅप्टर पासून सुरुवात करूया मित्रांनो. जसे पुस्तक दिले आहे त्याच पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप टोटल कव्हर करणार आहोत. एका लेक्चर मध्ये तुम्हाला 10 ते 15 प्रश्न झाले तर 20 प्रश्न देखील सॉल्व करून मिळतील. ओके, हा म्हणजे जवळपास अर्धा ते पाऊण तास म्हणजे 40 ते 45 मिनिटाचं तुमचं एक सेशन या प्रकारे आपण पूर्ण पुस्तक सोडवून घेणार आहोत. तर तुमच्या मित्रांना वगैरे सर्वांना शेअर करून द्यायचे मित्रांनो. तुमचे सेशन आजपासून रेल्वे ग्रुप डी ची तयारी सुरू करण्यात येणार आहे. ओके, सोबतच एसएससी चे वगैरे कारण यामध्ये टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नची पूर्ण उदाहरणे आहेत, त्यामुळे टेन्शनच घ्यायचं नाही आणि एकच पुस्तक करायचंय. ऑल कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो मित्रांनो, त्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट एकच आर.एस. अग्रवाल. ओके, हा चला तर सुरुवात करूया मित्रांनो मग आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. बघा, तर या ठिकाणी पहिला प्रश्न संख्या चॅप्टर मधील पहिला प्रश्न विचारला आहे बघा. 16 गुणिला 12 वजा 672 भागिला 21 बरोबर प्रश्नचिन्ह वजा 211. तर या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार हे विचारलेलं आहे. सोडवूया मित्रांनो. मग आता या ठिकाणी बघा, तर पहिले एक नियम लक्षात घ्यायचा मित्रांनो बोर्ड मासचा. ओके, तर बोर्ड मास म्हणजे याला आपण बघा कंचे भागू बेव म्हणतो. कंचे भागू बेव याला इंग्लिश मध्ये बोर्ड मास म्हणतात बघा. बोर्ड मास म्हणजे हे काय असतं मित्रांनो, कंस असतो ब्रॅकेट, चाचीचे असतात म्हणजे याला ऑफ म्हटलं तर, भागाकार म्हणजे डिव्हिजन, गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि बेरीज म्हणजे ऍडिशन आणि वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन. तर हे नियमानुसार मित्रांनो तुम्हाला याच प्रकारे करायचं आहे की सर्वात आधी जर तुम्ही सोडवायला सुरुवात करणार तर मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नामध्ये ब्रॅकेट वगैरे दिसत असेल तर त्याला सुरुवात करणार, यात नाहीये मग सोडून द्यायचंय. मग कुठे जिथे तुम्हाला चाचीचे किंवा ऑफ लिहिलेला असेल, चाचीचे किंवा ऑफ, तर मित्रांनो ते सोडवायचं. मग आता हे सोडवायचं म्हणजेच काय करायचं, चाचीचेचा काय करायचा, तर त्या ठिकाणी मित्रांनो
जिथेही तुम्हाला चाचीचे दिसेल तिथे गुणाकाराची क्रिया करायची आणि पहिले त्याला सॉल्व्ह करायचं, कंसा नंतर ब्रॅकेट नंतर. त्यानंतर मित्रांनो ते झाल्यानंतर इथे ते पण नाहीये चाचीचे, मग असणार तुमचा भागाकार. ओके, मग तिसऱ्या स्टेज मध्ये येणार भागाकार. मग तुम्हाला करायचा असेल भागाकार, त्या इक्वेशन मध्ये जिथे जिथे भागाकार दिसणार पहिले तर भागाकार कंप्लीट करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो गुणाकार जिथे जिथे असणार तिथे गुणाकार कंप्लीट करा. त्यानंतर बेरीज आणि मग वजाबाकी ह्यांच्यामध्ये चालतं मित्रांनो, मागे पुढे असल्यास तरी चालून जाईल. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज आणि वजाबाकी मध्ये हे लक्षात ठेवायचे, कंचे भागू बे व म्हणून. ओके, हा मग नंतर मित्रांनो नंतर एक नियम असणार यामध्ये. यात नियम असतो मित्रांनो प्लस आणि मायनसचा. तर लक्षात घ्या, जेव्हा ही दोन संख्या एक मायनस असेल आणि एक प्लस असेल तर त्यांच्यामध्ये क्रिया करायची तुम्हाला प्लस मायनस मायनसची. ओके, एक संख्या वजा आणि एक संख्या अधिक असेल तर त्यांच्यामध्ये क्रिया होणार वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह जाणार मोठ्या संख्येचं, हे लक्षात ठेवायचंय. परत जर पहिली संख्या प्लस आणि दुसरी जर मायनस असेल तर यांच्यात क्रिया होणार वजाबाकीची, यांच्यात क्रिया वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. पुन्हा मित्रांनो जर दोन्ही तुमच्या मायनस असतील तर इथे करायची प्लस. ओके, दोन्ही वजा वजा असतील तर बेरीज करायची, उत्तराला चिन्ह तेच मोठ्या संख्येचं. परत जर दोन्ही अधिक अधिक असतील तरी पण मित्रांनो करायची बेरीज आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. इथे ते लक्षात ठेवायचंय, क्रिया ह्या करायच्या आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचंय. आता हे लक्षात ठेवताना कसं ठेवणार, जेव्हा बघा दोन्ही चिन्ह वेगवेगळे असतील तेव्हा वजाबाकी होते, दोन्ही चिन्ह वेगवेगळे असली तर वजाबाकी, दोन्ही चिन्ह बघा समान असेल तर बेरीज होते मित्रांनो, दोन्ही चिन्ह समान असले तर बेरीज होत असते. आता परत मित्रांनो याच्याच गुणाकार भागाकार येतो तेव्हा नियम बदलतात बघा. जर पहिली संख्या मायनस आणि बघा गुणाकार होत असेल आणि दुसरी संख्या असेल प्लस, पहिली मायनस आणि दुसरे प्लस असेल आणि गुणाकार जर होत असेल तर मित्रांनो तेव्हा काय करायचं, प्लस मायनस मायनस. यात क्रिया गुणाकाराची होणार, क्रिया कसली गुणाकाराची, पण उत्तराला चिन्ह कोणाचं जाणार मित्रांनो, तर नियमानुसार उत्तराचं जे चिन्ह असेल प्लस मायनस होणार मायनस, उत्तराचं चिन्ह लक्षात घ्या इकडे. बरोबर, इकडे क्रियेचं चिन्ह आहे, हे उत्तराचं चिन्ह आहे. जर पहिली प्लस दुसरी मायनस तर उत्तराचं चिन्ह मायनस, पहिली प्लस दुसरी पण प्लस तर उत्तराचं चिन्ह प्लसचं, पहिली मायनस आणि दुसरी ही मायनस असेल तर उत्तराचं चिन्ह प्लसचं, हे लक्षात ठेवायचं. कारण इथे क्रिया गुणाकाराची होणार किंवा भागाकार असू द्या, गुणाकार असो किंवा भागाकार असू द्या मित्रांनो. तर लक्षात ठेवायचं पहिली संख्या मायनस दुसरी प्लस असेल तर उत्तराचं चिन्ह नेहमी मायनस लिहायचंय, पहिली प्लस दुसरी मायनस तर मायनसच. म्हणजे वेगवेगळ्या चिन्ह असतील तर मायनस, सारखे सारखे चिन्ह असतील तर प्लस, हे लक्षात ठेवायचं. एकदम बेसिक रूल आहे, लक्षात राहिला तरी ठीक, नाही राहिला मित्रांनो टेन्शन घेऊ नका, मी तुमचे प्रॅक्टिस मध्येच कंप्लीट करून टाकणार. ओके, क्लिअर मित्रांनो. चला ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचं घेऊ शकतात मित्रांनो. ओके, चला बघा मग सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला. तर तुम्ही सोडवून टाकलाच असणार मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही प्रश्न सोडविलाच असणार, गॅरंटी आहे. पण मित्रांनो बघा आपण आता नियम समजून घेतले, समजले ठीक, नाही समजले प्रश्नासोबत पण कंप्लीट करणार, फक्त बनवून राहायचंय, सबस्क्राईब करून घ्यायचंय, बाजूला बेल आयकॉन प्रेस करून द्या जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार. कारण लेक्चर लाईव्ह स्वरूपात असलं तर युट्यूबला फ्रीमध्ये दिसणार, पण त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड हवं असेल तर ते मात्र मित्रांनो तुम्हाला दिसणार आपल्या ॲपमध्ये. आणि ॲप आहे बघा या प्रकारे, स्टडी विथ संदीप सर असा लोगो असणार, हे नाव असेल, प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करून घ्यायचंय. सोबत BFC अकॅडमीचं जे ॲप आहे आपले जुनं ॲप ते देखील चालू आहे, दोघांवरती कोर्स अवेलेबल असणार, नो टेन्शन. बघा आता सोडवताना मित्रांनो पहिले तर बघा मला करावं लागणार भागाकार, बरोबर. मग आता ह्या भागाकारला मित्रांनो काय करणार बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हा भागाकार करू शकतात. बाकी विद्यार्थी असा भागाकार करतात बघा, 672 भागीला हा 21, मग 21चा पाडा म्हणायचा, 21 त्रिक झाला मित्रांनो किती 63 झाला, उरले किती तुमचे 4, हा आला वरचा 2, 21 जुने झाला मित्रांनो 42, हा झाला तुमचा 0 0. म्हणजे याला सोडवलं मिळालं मला 32, काय मिळाला 32, म्हणजे मी लिहिणार 16 गुणिला 12 वजा हा झाला 32, हे सोडवलं गेलं बरोबर. याच्या जागेवर मी x लिहून घेणार म्हणजे संख्या, ओके, प्रश्न चिन्हाच्या जागेवर वजा हा 211 बरोबर. किंवा मित्रांनो हे तुम्हाला जागेवर करता येतं बघा, जागेवर कसं करायचंय,
तर वजाचं चिन्ह आहे पुढचा बघा 672 आहे भागीला तुमचा हा 21 बघा मग 21 एक 21 21 त्रिक किती होतो 63 63 म्हणजे 67 मधनं 63 गेले उरले किती 4 उरले किती 4 आणि हा आला 2 21 दुने 42 ओके 21 त्रिक आणि 21 दुने म्हणजे 32 ओके या प्रकारे करायचं करणार आपण ते पुढे पण करूया बघा मग आता मित्रांनो झालं त्यानंतर आपल्याला गुणाकार करावा लागेल भागाकारानंतर गुणाकार मग बघा 1272 2 हातच्याला 7 12 1 12 12 आणि 7 झाले 19 इकडे वजा आहे 32 बरोबर तुमचा x वजा 211 आता मित्रांनो बघा काय करूया या दोघांची वजाबाकी करून घ्या वजाबाकी आहे तर वजाबाकी बघा 2तनं 2 गेले 0 9तनं 3 गेले 6 आणि हा एक जसाचा तसा मोठ्या संख्येत चिन्ह प्लस बरोबर आता हा इकडे बघा इथे काय करूया मित्रांनो तर हा इकडे वजा आहे ना बरोबरच्या जेव्हा इकडे येतो तेव्हा चिन्ह बदलतं इकडे जर वजा असेल तर त्याच्या इकडे येताना प्लस होतो मित्रांनो तो वजाचा अधिक होऊन जातो बरोबर x लक्षात ठेवायचं विरुद्ध चिन्ह वजा होईल अधिक असेल इकडे येऊन वजा होईल गुणत असेल इकडे येऊन भागेल भागत असेल इकडे येऊन गुणणार लक्षात ठेवा किंवा इकडे जातानाही तेच नियम मग आता तो इकडे आता इकडे तो इकडे येणार तर प्लस होणार 211 बरोबर इकडे येणार तुमचा x मग बेरीज करा बघा यांची मित्रांनो किती होणार 0 आणि 1 झाला 1 6 आणि 1 झाला 7 2 आणि 1 झाले 3 बरोबर आहे x म्हणजे x ची किंमत मिळते किती 371 ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा या प्रकारे मित्रांनो तुम्ही पहिला प्रश्न सोडवून घ्या ओके चला बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 475 अधिक 950 चे 64% बरोबर 900 अधिक किती असला पाहिजे याच्या जागेवर आपण नेहमी लिहिणार मित्रांनो x बघा आता 475 अधिक आता बघा इथे चे दिलेला आहे म्हणजे मी गुणाकार करणार म्हणजेच काय करेल बघा 950 चे 64 आणि टक्के म्हणजे त्याच्या छेदस्थानी 100 लिहायचा लक्षात ठेवा 64/100 बरोबर असणार तुमचा 900 अधिक x ओके चला आता याला सोडवूया मित्रांनो मग आता इथे बघा सर्वात आधी आपण ते चाचीचे करून टाकलं त्याच्या जागेवर गुणाकार केला आता याला सोडवूया बघा मग हा वरच्या संख्येला गुणतोय हा दोघांपैकी ज्याला भाग देता येईल ना त्याला द्यायचा बघा मग याचा 0 कट याचा 0 कट हा वरती आहे म्हणून बरोबर परत 5 आणि भाग जातो 5 दुने 10 5 1 5 उरले 4 5 9 45 परत 2 आणि याला जातो बे 1 बे त्रिक 6 बे दुने 4 ओके आता राहिलं काय 19 गुणिला 32 बघा काय काय राहिले 475 हा इकडे आहे अधिक 19 मध्ये गुणाकार चिन्ह गुणिला 32 आणि तिकडे आहे 900 अधिक x ओके एकदम डिटेल मध्ये बेसिक मेथड एकदम बघा मग आता याला सोडूया तर इथे पहिले होणार या दोघांचा गुणाकार बघा 19 दुने होणार 38 चा 8 हातच्याला 3 19 त्रिक 57 आणि 3 होतो 60 जसाचा तसा ओके म्हणजे हे झाले 608 19 त्रिक 60 बरोबर ओके सॉरी 19 त्रिक 57 आणि 3 झाले 60 परत पुढे प्लस इकडे 475 आता बघा मित्रांनो इकडे राहिलेले तुमचे किती 900 अधिक x आता यात एकच काम करूया आपण या दोघांची प्लस आणि याला इकडे करून घेऊया मायनस 5 8 5 झाला 13 3 हातच्याला 1 0 आणि 1 झाला 1 आणि 7 झाले 8 6 आणि 4 झाले मित्रांनो 10 हा इकडे येणार तर हा होणार वजा 900 बरोबर असणार x तर आता यांची वजाबाकी कराल 3तनं 0 गेले 3 8तनं 0 गेला 8 10तनं 9 गेला 1 म्हणजे x ची किंमत किती मित्रांनो 183 मोठ्या संख्येचं चिन्ह ऑप्शन नंबर ए बरोबर असला पाहिजे ओके क्लिअर काय ऑप्शन नंबर ए बरोबर आहे ओके व्हेरी गुड चला जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नात ओके फटाफट मित्रांनो आपण म्हणजेच कारण आपल्याकडे वेळ आहे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न करायचे त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे पुस्तक असेल नसेल तर मित्रांनो मार्केटमधून अवेलेबल करून घ्या नाहीतर मित्रांनो मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन दिली ऑनलाईन तुम्ही ते परचेस देखील करू शकता ओके ना म्हणजे पुस्तक घेतलं की तुम्ही फास्टली प्रॅक्टिस करणार आणि जिथेही तुम्ही अडकलात तिथे आपलं मित्रांनो स्टडी विथ संदीप सर बस अभ्यास तुमचा साथ आमची टेन्शन नाही घ्यायचंय बघा तर आता याला सोडूया मित्रांनो बस इथे नियम आपला प्लस मायनस वाला बघा
जर प्लस असेल एक मायनस असेल तर क्रिया मायनसची, एक मायनस दुसरा प्लस तर क्रिया मायनसची, दोन्ही मायनस तर प्लसची, दोन्ही प्लस तर क्रिया असणार प्लसची. हे लक्षात ठेवायचं बस. हा मग आता बघा, तर इथे मित्रांनो ह्या दोघांमध्ये आपण ज्याला चिन्ह नाही म्हणजे तो प्लस असतो, प्लस 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 होणार. इकडे ह्या दोघांमध्ये सोडूया, हा मायनस हा प्लस, प्लस मायनस मायनस, या दोघांची मायनस या दोघांची प्लस करणार. बघा मग मी इथे डायरेक्ट प्लस करतो. इथे 7 9 60 अधिक होणार किती 2 9 56 प्लस करणार. तर हा 6 6 5 11 1 अच्छाला 1 9 1 10 9 19 अच्छाला 1 आणि 7 आणि 3 झाले 10. म्हणजे या दोघांची प्लस केली, मला मिळाला मित्रांनो किती 10 916 बरोबर. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. आता ह्या दोघांमध्ये एक प्लस आहे एक मायनस, प्लस मायनस मायनस होतो म्हणजे वजा बाकी. 80 50 वजा 40 28. चला वजा बाकी बघा, इथून घेतला इथे 4, इकडे झाला 10, 10 8 गेले 2, 4 2 गेले 2 आणि 80 मधनं 40 गेले 40. म्हणजे मित्रांनो इकडे राहिला किती 40 22. आता चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येचं, इथे चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस म्हणजे मायनस. ओके क्लिअर मित्रांनो. मग आता पुढे बघा, पुढे काय करायचंय सोडवूया. मग आता यांची वजाबाकी बघा, 6 2 गेले राहिले 4, 1 2 गेला मित्रांनो जातो का नाही जात, म्हणजे 11 2 काढले तर राहिला मित्रांनो किती 9, 11 2 गेले राहिले 9. परत इथे 8 झाला होता, 8 0 गेला तो 8 जसाचा तसा आणि 10 4 गेला मित्रांनो राहिला 6 म्हणजे 68 94 68 94 ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. ओके क्लिअर. कळतंय? नसेल कळालं बघा मित्रांनो, डायरेक्ट नसेल कळालं तर इथे समजून घ्या. हा 10 9 16 वजा 40 22 बघा, इथे 7 4 2 गेले 4, इथून नाही जात. इथे बघा हा 8 झाला, हा 11 झाला, 11 2 गेले मित्रांनो 9, 8 0 म्हणजे 8 आणि हे 10 डायरेक्ट 4 काढले मी 6. ओके 68 94 तुमचे आन्सर. व्हेरी गुड. चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 38 42 चा 1/2 अधिक प्रश्न चिन्हाचे 15% बरोबर 2449. तर प्रश्न चिन्हाच्या जागी काय असणार याला तर पहिले मांडणी करूया. बघा तर मित्रांनो या ठिकाणी सरळ 38 442 गुणिला 1/2 म्हणजे अर्धा होतो मित्रांनो. ओके 1/2 चा म्हटलंय म्हणून गुणाला केलं 1/2 अधिक प्रश्न चिन्हाच्या जागी मी x लिहिणार, हा x चे आला म्हणून गुणिला 15% टक्के म्हणजे छेदस्थानी 100, हा कॅन्सल छेदस्थानी 100 15/100 आणि बरोबर होणार 2449. याला सोडूया बघा. तर मित्रांनो आता इथे बघा, इथे सरळ सरळ गुणतोय, याने याला गुणलं मित्रांनो बरोबर. ओके हा तर याने याला गुणलंय बरोबर, याने याला गुणलं, एकाने गुणलं तर 30 संख्या येणार आणि दोनाने भाग द्यायचा आहे म्हणून भाग देऊया. बघा बे एक बे उरला 1, बे नम 18 परत बे दुने 4 आणि बे एक बे म्हणजे इथे मित्रांनो राहिला आपला 19 21 परत अधिक. इकडे बघा मित्रांनो याला काय करूया आपण, तर भाग जर दिला जाणार नका देऊ. बघा इथे सरळ सरळ याला गुणून घ्या, 15 गुणिला x म्हणजे काय झाला 15x छेदस्थानी हा 100 बरोबर इकडे 2449. ओके फर्स्ट स्टेज मध्ये येऊ बघा. आता सेकंड स्टेज मध्ये बघा याला सोडवलं जाणार नाही ना, मग आता हा इकडे बघा, हा इकडे काय आहे प्लस आहे, याची संख्या पुढचं चिन्ह नाहीये म्हणजे प्लस, याला पाठवा तिकडे काय होणार मायनस, म्हणजे राहणार इथे 15x छेद 100 बरोबर इकडे होणार 2449 वजा 19 21. आता यांची करून घ्या वजाबाकी. मग आता बघा यांची जर वजाबाकी केली तर काय मिळायला पाहिजे मला, यांची वजाबाकी बघा 9 1 जातोय 8, 4 2 जातोय 2, आता परत 24 मधनं 19 काढले तर 5. ओके आता आणि परत बघा इथे काय आहे तुमचा 15x छेद 100. मग आता इथे बघा काय होणार, हा x एकटा राहणार, इकडे बघा बदल काय झाला तो 528 आहे ना, त्याला हा इकडे बघा छेदस्थानी आहे म्हणजे भागतो, इकडे पाठवला तर काय करेल इकडे येऊन तो गुणणार
आणि ही वरची संख्या x ला 15 काय करतो, गुणतो. डायरेक्ट जर एखाद्या अल्फाबेट सोबत संख्या असेल तर ती त्याला गुणत असते, मग तो गुणतो त्याला तिकडे पाठवला तर तो इकडे येऊन काय करणार, भागील. ओके, एकदम डिटेल समजून घ्या म्हणजे कोणतीही कन्फ्युजन राहणार नाही. मग आता याला बघा मित्रांनो, याला भाग देऊया बघा. 3 देऊया. 3 5 15, 3 1 3, उरले किती 2, 3 7 21, उरला किती 1, 3 6 18. परत 5 याला जातो बघा, 5 1 5, 5 2 10. म्हणजेच मित्रांनो इथे x बरोबर तुमच्याकडे राहिला किती 176 आणि त्याला गुणतोय बघा किती 20. चला गुणाकार, साइन 2 12 हातच्याला 1, साइन 7 2 14 1 15 5 हातच्याला 1, बे बे आणि 1 झाला 3 आणि हा इकडचा 0. म्हणजे आन्सर असलं पाहिजे 35 20. आहे का 35 20? ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ओके क्लिअर मित्रांनो, ऑप्शन नंबर ए या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके चला पुढचा प्रश्न, एकदम स्टेप बाय स्टेप सर्व शिकूया. ओके असे काही करू नका, की सर थोडंसं स्पीडली घ्या. प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे. बघा आज जो तुम्हाला जमलाय तो दुसऱ्याला यदा कदाचित जमला नसेल आणि तो त्याला जी प्रश्न जमली ती तुम्हाला जमली नसतील. म्हणून फास्ट वगैरे काही नाही, एकदम व्यवस्थित आपल्या सिंपल पद्धतीने एकदम सर्वांना समजेल या पद्धतीने घेऊया. आणि यानंतर मी तुम्हाला रेकॉर्डेड आपल्या ऍपमध्ये अवेलेबल करून देईल ना, तिथे तुम्हाला फंक्शन आहे मित्रांनो, स्पीडली घेऊन चालायचंय किंवा स्लो मध्ये तुमच्या पद्धतीने. तुम्हाला स्लो वाटतंय फास्ट करून घ्याल, तुम्हाला फास्ट वाटतंय स्लो करून घ्याल. ओके फक्त लाईव्ह मध्ये हे काही चेंजेस नाही. बघा आता प्रश्न चिन्हचे 350% भागीला 50 अधिक 248 बरोबर 591. तर मांडणी करून घ्यायची. पहिले बघा मी प्रश्न चिन्हाच्या जागी लिहिणार x, साचीच्यालाच गुणीला 350 आणि टक्के आहेत म्हणून छेदस्थानी लिहितो 100. आता मित्रांनो इथे आहे भागीला, इथे भागीला बघा 50. आता मित्रांनो हा चला लिहून तर घेऊया. अधिक हे झाले 248 बरोबर 5 9 आणि हा 1. मग आता पहिले काय करूया, पहिले तर यांचा आपल्याला भागाकार करून घ्यावा लागेल, त्याशिवाय सोल्युशन मिळत नाही. आणि एक लक्षात ठेवा, इथे एक नवीन नियम मिळतोय, तर तो म्हणजे भागाकाराचा. मग अपूर्णांकामध्ये भागाकार होत नसतो, मग त्यासाठी काय करतात बघा, आता याच्या छेदस्थानी कोणीच नाही ना, तिथे 1 लिहायचा. ज्याचा कोणीच नसतो मित्रांनो त्याचा सबका मालिक 1, तसा आपला गणिताचा 1 बरोबर, छेदस्थानी 1. मग इथे एक क्रिया तुम्हाला अशी करावं लागणार, x गुणीला बघा हा 350 छेद 100. इथे करावं लागेल बघा भागाकार, हे चिन्ह आहे ना याला गुणाकारामध्ये बदलायचं आणि याला व्यस्त करायचं, उलट करून द्यायचं. याला गुणाकार व्यस्त म्हणतात, जे वरती 1 आणि छेदस्थानी 50. आता हा इकडे प्लस, याला डायरेक्ट तिकडे पाठवून द्या, मायनस होऊन जाईल. म्हणजे 591 याच्यातनं वजा होणार 248, याला इकडे वजा करायला पाठवून. मग आता इथे बघा यांना भाग देता येणार आपल्याला, देऊन टाका बघा. शून्य कट काही फरक नाही, याने भाग द्या किंवा याने भाग द्या, काही फरक पडत नाही. छेदातले वरच्यांना कोणालाही भाग देऊ शकतात, कधीपर्यंत, जोपर्यंत त्यांच्यामध्ये गुणाकार आहे तोपर्यंत. प्लस मायनस आला की बॉर्डर असते, त्या बॉर्डरच्या तिकडे आपल्याला जाता येत नाही. मग आता 5 1 5, 5 7 35. मग आता इथे राहिला 7 गुणीला x म्हणजे 7x, छेदस्थानी हा 100 जसाचा तसा, इकडे तो तिकडे गेलेला आहे बघा. यांची वजाबाकी बघा मित्रांनो किती होणार, तर 591, 591 मधनं वजा करूया आपण 248. किती हा झाला तुमचा 8, हा झाला 11, 11तनं 8 गेले 3, 8तनं 4 गेले 4 आणि हा तुमचा 3. म्हणजे इकडे मिळतोय तुम्हाला 343 बरोबर. आता पुढच्या स्टेज मध्ये काय होणार, भागणारा गुणेल, गुणणारा भागेल, म्हणजे व्यस्त पाठवल्यास बरोबर. मग आता इथे बघा हा x राहिला एकटा बरोबर, इकडे किती 343 गुणीला कोण येणार हा 100, कोण जाणार तर हा. मग भाग द्या बघा, 7 1 7, 7 चोक 28. आता 28 गेले 34 मधनं राहिले 6, 7 9 63 होतो. 49 गुणीला जर 100 केला तर किती, हा 49 आणि त्याला 100 आणि गुणल्यास 4900. तर होऊन जाईल 4900. ऑप्शन नंबर बी बरोबर असला पाहिजे.
क्लिअर आहे? क्लिअर ना मित्रांनो? व्हेरी गुड व्हेरी गुड. चला जाऊया बघा पुढच्या प्रश्नाकडे. ओके हरीश लाईट आली रे? ओके चला चला लाईट गेली होती मित्रांनो, काय हरकत. ओके डन. पुढचा प्रश्न. आता मित्रांनो या ठिकाणी आलेत बघा पॉइंट मध्ये बरेचसे विद्यार्थी त्यांना पाहूनच घाबरतात, काही घाबरायची गरज नाही. ओके जर बीएफसी सोबत जुळला असाल तर अशा गणितांना घाबरायचं नाही मित्रांनो. बघा इथे पहिले तर आपण काय करणार, तर हा भागाकार करणार, मग हा गुणाकार करणार, मग मांडणी करून घ्या, मांडणीने सोपं होणार. बघा 25 गुणिला. आता मित्रांनो मी इथे काय करणार बघा, सरळ सरळ याच्या छेदस्थानी कोणीच नाही म्हणजे एक लिहू शकतो आपण. यास मग आपण इथे बघा 3.25 छेदस्थानी मी 1.00 लिहून देईल. काय फरक पडतो, एक लिहिलाय आणि 1.00 लिहिलाय, काही फरक पडत नाही. ओके परत पुढे अधिक. इकडे त्याच प्रकारे इथे बघा 50.4 याच्यात करू नका, याच्या छेदस्थानी बघा भागीला 24 आहे, इथे काहीच करू नका. आता इथे बघा का केलं मित्रांनो मी असं, तर इथे पॉईंट नंतर 2, इथे पॉईंट नंतर 2 म्हणजे काढून टाका, ठेवूच नका. बघा इथे हा 25 गुणिला इथे 325 छेदस्थानी डायरेक्ट 100 झाला, बरोबर का? तर पॉईंट नंतर इथे सारख्या संख्या केल्या होत्या, ते संपलंय. म्हणजे सरळ सरळ याला 100 गुणलं 3.25 चा झाला 325 आणि खालच्या एकाला 100 गुणलं तो झाला 100. आता इकडे बघा याला मित्रांनो भाग देता येईल, 24 ने भाग जातो बघा. 24 एक 24, 24 दुने 48, उरतात किती 2, परत 24 एक 24. आता वरती पॉईंट नंतर एक संख्या होती म्हणून पॉईंट नंतर एक संख्या असली पाहिजे म्हणून हे 2.1. आता इथे बघा 25 एक 25, 25 चोक 100. आता 325 ला 4 ने भाग द्यायचा. बघा किती येणार मित्रांनो ते पाहूया. 4 एक 4, 4 8 32, हा उरला 5, परत 4 एक 4 उरतो 1, पॉइंट दिला 0, 4 दुने 8 उरला 2, परत 0, 4 पंचे 20, म्हणजे इथे राहिला 81.25 आणि इकडे अधिक 2.1 असा भाग देता आला पाहिजे मित्रांनो जागेवरती, बरोबर. सुरुवाती नसेल जमत तर तुम्ही असाही भाग देऊ शकतात. बघा या प्रकारेही तुम्ही भागू शकतात. बघा 4 8 32 झाला, 0 0 वर चाला 5, परत 4 1 4 झाला, आला उरला 1, परत 0 घेतला म्हणून पॉइंट, 4 दुने 8 उरले मित्रांनो 2, 0 घेतला 4 पंचे 20. ओके हा भागाकार जागेवर करता आला पाहिजे. मग आता यांची प्लस करा. तर बघा पॉइंट नंतरची प्लस कशी करतात मित्रांनो त्याची मांडणी समजून घ्याल पहिले. बघा 81.25 अधिक झालाय हा 2.1, पॉइंट खाली पॉइंट पाहिजे हे लक्षात ठेवायचे. पॉइंट खाली पॉइंट, त्यानंतर संख्या बघा 5 खाली काहीच नाही 5, 2 आणि 1 झाला 3, पॉइंट आला पॉइंट, 2 आणि 1 3 आणि हा 8 म्हणजे आन्सर 83.35. काय पाहिजे आन्सर 83.35. ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. ओके ना, क्लिअर का मित्रांनो? एक मिनिट द्या मित्रांनो मला. पॉइंट नंतर असणार आहे तुमचा ऑप्शन नंबर सी. ओके डन डन क्लिअर. ओके ओके चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा काय आहे. 833.25 वजा 384.45 भागीला 24 बरोबर किती असला पाहिजे, यालाही सोडवून घ्या. बघा तर पहिले आता मित्रांनो ब्रॅकेट आला म्हणजे ब्रॅकेट सोडवणार, भागाकारचा विषय नाही. मग पहिले यांची बघा वजा बाकी 833.25 वजा 384.45 बघा वजा बाकी करा. 5 5 गेले 0, इथून नाही जात, इथून घेतले बघा हा 2, हा झाला 12, 12 4 जाणार 8, पॉइंट आला पॉइंट घेतला, 2 4 जात नाही, इथून घेतले बघा इथे 2 उरले, इकडे 12 झाले, 12 4 गेले पुन्हा 8, 2 नाही जात, इकडून घेतला इकडे 7, हा झाला 12, 12 8 गेले 4 आणि 7 3 गेले 4, म्हणजेच यांची वजाबाकी येते 448.80 आणि मग इकडे भागीला म्हणजे छेदस्थानी 24. ओके चला मग 24 नेच भाग देऊया. पहिले 4 ने देऊ टाकू बघा, छोटं होऊन जाईल, सॉरी सोपं आणि छोटं दोन्ही होणार. 6 4 सक 24, 4 1 4 4 1 4 4 2 8 पॉइंट 4 2 8 आणि हा 0,
ओके बघा काय मिळालं 112.20 भागीला 6. आता 6 ने भाग द्या बघा 6 1 6 उरले 5 हा आला 2 6 8 48 उरताय 4 परत साइन 7 42 आणि हा 0. आता पॉइंट 2 संख्या सोडून 1 2 सोडल्या तर तुमचा आन्सर आहे 18.70 किंवा 18.7 म्हणा. शेवटचा 0 लिहिला नाही लिहिला तरी चालतो. आन्सर असणार ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. ओके चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न 56 गुणिला 12.5 म्हणजे सॉरी 5.6 गुणिला 12.5 भागीला 0.5 अधिक 15.5 बरोबर प्रश्नचिन्ह अधिक 49.5 बरोबर किती असली पाहिजे. तर बघा पहिले तर आपण भागाकार लिहून घेऊ. बघा 5.6 गुणिला किती वरती 12.5 आणि छेदस्थानी 0.5 अधिक काय होतो हा अधिक 15.5 बरोबर याला x लिहूया x अधिक 49.5. आता बघा मित्रांनो या ठिकाणी इथे बघा पॉइंट नंतर एक संख्या पॉइंट नंतर एक संख्या पॉइंटचा विचारच नाही करायचा आहे आपल्याला. सरळ 5 1 5 5 2 10 5 5 25 पॉइंट कॅन्सल झाला का. वरती पण पॉइंट नंतर एक संख्या होती खाली पण पॉइंट नंतर एक संख्या होती पॉइंट काढून टाकायचा. आता 25 ने याला गुणून घ्यायचं बघा 25 150चा 0 हातच्याला किती 15 परत 25 5 125 आणि 15 140 आणि पॉइंट नंतर एक संख्या म्हणजे हा झाला 140.0 अधिक 15.5 बरोबर x अधिक 49.5. मग आता यांची प्लस याला पण इकडे मायनस पहिले प्लस करून घेऊ बघा 140 मध्ये 15.5 टाकले 140.0 मध्ये 15.5 प्लस करा बघा हा 5 पॉइंट हा झाला 5 हा झाला 5 आणि हा 1 म्हणजे इथे मिळाला तुम्हाला 155.5 हा इकडे अधिक वाला इकडे येऊन वजा 49.5 बरोबर x. आता ह्या दोघांची वजा बाकी बघा मित्रांनो याच्यात ना सरळ सरळ 49.5 वजा करायचे बघा काय होणार हा 0 इकडे परत 55 मधनं 49 जाणार किती उरतात 55 मधनं 49 म्हणजे 1 आणि 5 6 आणि हा जसाचा तसा म्हणजेच 106 येणार 106.0 विषय संपला. हा येणार मित्रांनो 106 x ची किंमत 106 ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ओके ऑप्शन नंबर ए बरोबर असला पाहिजे. चला बघा पुढचा प्रश्न घेऊ. 1575 भागीला 21 भागीला 5 बरोबर वर्गमुळात एक संख्या गुणिला 6. तर ह्या संख्येच्या जागेवरती काय असला पाहिजे प्रश्नचिन्हाच्या जागी हे सांगायचं आहे. बघा मग इथे मित्रांनो भागाला परत भागायचं आहे. मग इथे बघा पहिले 1575 भागीला मी करणार मित्रांनो 21 परत आता बघा इथे मी सांगितलं होतं तुम्हाला ज्याच्या छेदस्थानी काहीच नाही तिथे 1 लिहायचा याला करायचं व्यस्त हे भागाकाराच्या चिन्हाच्या जागी करणार गुणाकार आणि याला करायचा 1 वरती 5 खाली. ओके व्यस्त भागाकाराचा गुणाकार इथे तर हा भागीला छेदस्थानी गेलाय बरोबर. इकडे बघा काय तर वर्गमुळात x लिहिणार गुणिला हा 6. ओके कळतंय ना. इथे भागाकाराच्या चिन्हाच्या जागी लिहिला गुणाकार आणि 5/1 म्हणजे ज्याच्या छेदस्थानी कोण नाही तिथे 1 तो उलट करून द्यायचा 1/5. बघा आता इथे भाग द्यायचा तर 3 ने जातोय मित्रांनो बघा 3 7 21 3 5 15 3 2 6 उरला 1 3 5 15 परत 7 ने याला भाग जातो का मित्रांनो जातो बघा 7 1 7 7 7 49 उरले बघा किती तो 1 आणि हे 2 3 7 5 35 म्हणजे राहिलं बघा किती 75 गुणिला 1/5 बरोबर इकडे वर्गमुळात x गुणिला 6. आता बघा 5 1 5 5 1 5 उरले 2 5 5 25. मग आता इकडे राहिलाय 15 हा गुणणारा इकडे येऊन भागेल बरोबर असणार तुमचा वर्गमुळात x. आता बघा याला सोडवा 3 ने भाग जातो 3 2 6 किंवा डायरेक्ट भाग देऊया बघा आपण 6 ने जातो ना बघा साइन 2 12 उरले 3 0 6 5 30 पॉइंट म्हणजे 2.5 वर्गमुळात x ची किंमत किती 2.5. पण तुम्हाला ह्या मधल्या संख्येची किंमत सांगायची
मग तेव्हा काय करायचं मित्रांनो, दोन्ही साईडचा वर्ग करायचा. बघा याचा 25चा वर्ग केला 625 होऊन जाईल. 0.1 संख्यानंतर होता तर वर्ग करताना 2 संख्या होतात, बरोबर. इकडे जर वर्गमुळातल्या संख्येचा वर्ग केला मित्रांनो, बघा जर आता वर्गमुळात एखादी संख्या आहे 4, हिचा जर वर्ग केला मित्रांनो मग काय होतो तो, तर बघा वर्गमुळात तो 4 गुणिला 4 म्हणजे तो 16 होतो आणि बाहेर येऊन 4 होतो. म्हणजे सरळ वर्गमुळातल्या संख्येचा जर वर्ग करत असाल तुम्ही तर ती संख्या बाहेर येऊन जाते. म्हणजे या संख्येचा जर वर्ग केला आपण तर ती आली बाहेर. बघा पहिले तुम्हाला डिटेल लिहून देतो. बघा इथे मी काय करणार तर 2.5 याचा पण वर्ग करणार आणि इकडे वर्गमुळात x याचा पण वर्ग करणार. म्हणजे इथे 2.5चा 6.25 आणि इकडे होणार x चा वर्ग, वर्गमुळात आहे म्हणून x होऊन जाईल. ओके, म्हणजेच x ची किंमत 6.25. ऑप्शन नंबर ए बरोबर असला पाहिजे आहेच. ओके, क्लिअर मित्रांनो. बघा समजून जाईल, थोडं व्यवस्थित एकदा दोनदा तीनदा बघा, क्लिअरिटी मिळून जाणार. पुढचा प्रश्न बघा, हा खूप छान प्रश्न आहे मित्रांनो. ओके, एकदम बढिया प्रश्न आहे, खूप कठीण जाणार आहे पण बघू एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला ही संख्या दिली, मी याला लिखाण करणार. बघा काय तर ह्याला x लिहून घेणार मी, जी ही संख्या दिली तिला x लिहिणार, वजा 1 आणि या कंसाचा वर्ग आहे, बरोबर 8 आणि इकडे वजा. आता याला फोड करून लिहिणार मित्रांनो वर्गमुळात, तर याला मी 4 गुणिला 7 लिहू शकतो, 7 चौक 28 आहे म्हणून. आता मित्रांनो इथे एक आपल्याला बघा इथे एक लक्षात ठेवायचं आहे, a वजा b ह्या कंसाचा जर मी वर्ग करतो तर मला मिळतो a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. ओके, हा हे मिळतं, हे लक्षात ठेवून घ्या. तुमचा अभ्यास जर सुरू झाला असेल तर तुम्हाला माहिती नसेल, पण ज्यांचा अभ्यास पहिल्यापासून चालू आहे त्यांना खूप छान माहिती असेल. मग आपण बघा इथे बघा a म्हणजे हा कंस आहे तुमचा, बरोबर, वर्गमुळात प्रश्नचिन्ह म्हणजे x आणि वजा b म्हणजे 1 आहे मित्रांनो. तर याला या प्रकारे लिहायचं असणार. बघा याला मग मी लिहिणार, बघा a चा वर्ग म्हणजे वर्गमुळात x या संख्येचा वर्ग वजा 2 जसाचा तसा, बघा तो 2. ओके, मग गुणिला a, गुणिला a म्हणजे काय वर्गमुळात x, गुणिला b म्हणजे b आहे 1 आणि अधिक करून b चा वर्ग म्हणजे अधिक b चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, बरोबर. इकडे 8 आहे आणि हा बघा वर्गमुळातून 4 बाहेर येऊन जाईल, वजा हा 2 आणि 7 वर्गमुळातच राहणार, तो बाहेर येणार नाही. आता याला सोडवायचं. बघा याला सोडवायचं कसं आहे, वर्गमुळात एखादी संख्या असेल त्याचा वर्ग केला तर ती संख्या येते बाहेर, वजा इकडे बघा इथून बघा इथून इथपर्यंत गुणाकार होईल, 2 गुणिला 1 होतो बे बे आणि हा वर्गमुळात 1 जसाचा तसा अधिक 1 चा वर्ग 1, बरोबर. इकडे 8 वजा 2 वर्गमुळात 7. क्लिअर. मग आता बघा इकडनं इकडे कोणता पाठवता येतो, ह्या दोघांना तिकडे पाठवूया. बघा इकडे x, बरोबर, इकडे हा 8 आहे, हा बघा नंबर शेजारी नंबर वजा अधिक वाला वजा होऊन जाईल वजा 1, परत ही संख्या आहे इकडे वजा 2 वर्गमुळात 7 आणि हा जर तिकडे जाणार, ही पूर्ण एक संख्या आहे, वजावाला तिकडे होणार अधिक 2 वर्गमुळात x झाला, बरोबर. आता मित्रांनो जर मी याला जर सोडविलं तर मला इथे x बरोबर बघा काय मिळतो, 8 1 गेला 7, इकडे वजा 2 वर्गमुळात 7 आणि अधिक 2 वर्गमुळात x, बरोबर. आता हे खूप अवघड झालेलं वाटतंय तुम्हाला, पण आता इथे एक एनालिसिस करा मित्रांनो. बघा इथे 2 वर्गमुळात x, इथे 2 वर्गमुळात 7 आहे, हा प्लस आहे हा मायनस आहे, प्लस मायनस हे दोन्ही जर कट झाले मित्रांनो, कारण x ची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला, तर हे कट कसे होऊ शकतात. इथे वर्गमुळात 7 आहे, इथे वर्गमुळात 7, तर इथे जर मित्रांनो माझ्याकडे वर्गमुळात जर 7 असता, तर इथे जर 7 असता तर हा x बघा हा प्लस होता हा मायनस होता, प्लस मायनस मायनस म्हणजे हे दोन्ही झाले असती कट. केव्हा, जेव्हा x ची किंमत असती 7 आणि उरला किती असता इकडे x बरोबर 7, बरोबर ना. मग मी मानला x बरोबर 7 म्हणजे इकडनं कॅन्सल झाला आणि हे मानायचं कुठून याच्यातनं, जर मी 6 घेतला असता कॅन्सल नसता झाला, मी 4 घेतला असता कॅन्सल नसता झाला, मी 9 घेतला असता कॅन्सल नसता झाला, मी 7 घेतला तर हे दोन्ही झाले कॅन्सल आणि x ची किंमत मिळाली 7. डन, तेच मिळालं म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. व्यवस्थित समजून चालायचे, बस इझिली होऊन जाईल. याच्यासाठी भरपूर ट्रिक्स वगैरे तुम्हाला अवेलेबल आहेत, पण एकदम डिटेल मध्ये व्यवस्थितरित्या याच प्रकारे तुम्ही याला
सोडविणार मित्रांनो. ओके, आणि टेन्शन घेऊ नका. बघा हे सोल्युशन PDF जी आहे ना ही तुम्हाला मी ॲपमध्ये अवेलेबल करून देणार. ॲपमध्ये ह्या सोल्युशनच्या PDF तुम्हाला अवेलेबल होणार. म्हणजेच मित्रांनो क्लास नोट्स असेल ही, याच्यातनं तुमचे जे डाऊट्स असतील ते तुम्ही परत रिपीट पाहू शकतात किंवा व्हिडिओ तुमच्यासाठी एनी टाइम अवेलेबल आहे. आणि एक व्हिडिओ तुम्ही पाहिजे तितक्या वेळा पाहू शकतात. पुन्हा पुन्हा रिपीट किती वेळा बघा. एक लेक्चर तुम्ही 10 वेळा बघा मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. ओके ना. चला बघा तर जाऊया. ओके चला तर मित्रांनो बघा आजच्या सेशनमध्ये आपण हे 10चा प्रश्न पाहूया, कारण आपला वेळ देखील मित्रांनो बराचसा झालेला बघा. 40 ते 45 मिनिटाचे आपण सेशन घेणार आहोत. ओके ना. हा तर असेच मित्रांनो रेग्युलरली तुम्हाला आपले लेक्चर प्रोव्हाइड करून दिली जातील. लाईव्ह सेशनची आहे ना मित्रांनो, आपण दुपारच्या 3 वाजेच्या जवळपास रेग्युलरली गणित हे लाईव्ह घेऊया मित्रांनो. सोबतच तुम्हाला बुद्धिमत्ता देखील मिळणार, ते पण मित्रांनो RS अग्रवाल सरांच्या पुस्तकातीलच. दोन्ही पुस्तक आपण विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो चॅनलवरती बनवून राहायचंय. ओके चला तर आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कळवायचंय. आवडलं लाईक करायचंय, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचंय मित्रांनो. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, थँक्यू, बाय, बेस्ट ऑफ लक.